मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के जन्मदिन के अवसर पर विधायक किशोर जोरगेवार की संकल्पना से शुरू किए गए देवा भाऊ जनकल्याण सेवा सप्ताह अंतर्गत आयोजित विभिन्न उपक्रमों में शामिल होने के लिए अमृता फडणवीस का आगमन चंद्रपुर में हुआ। इस मौके पर उनके हाथों महाराष्ट्र के सबसे बड़े शिवलिंग की भी पूजा की गई। तो आइए सुनते हैं इस मौके पर अमृता फडणवीस ने क्या कहा। विधायक किशोर जोरगेवार की संकल्पना से शुरू किए गए देवा भाऊ जनकल्याण सेवा सप्ताह के अंतर्गत विविध सामाजिक उपक्रमों में शामिल होने के लिए राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की पत्नी अमृता फडणवीस का आज चंद्रपुर में आगमन हुआ और आगमन के पश्चात वे विधायक किशोर जोरगेवार के कोतवाली वार्ड स्थित राजमाता निवास स्थान पर पहुंची। इस मौके पर विधायक किशोर जोरगेवार तथा उनकी धर्मपत्नी तथा परिवार के अन्य सदस्यों ने उनका स्वागत किया। साथ ही इस दौरान 2055 विद्यार्थियों में से 55 विद्यार्थियों को साइकिल का वितरण कर साइकिल वितरण कार्यक्रम का शुभारंभ उनके हाथों किया गया। उसके बाद अमृता फडणवीस ने छत्रपति शिवाजी महाराज चौक में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के जीवन पर आधारित चित्र प्रदर्शनी का भी निरीक्षण किया और उन्होंने विधायक किशोर जोरगेवार की संकल्पना की सराहना की। साथ ही मुख्यमंत्री के जन्मदिन के अवसर पर जो उन्होंने विविध सामाजिक उपक्रम लिए उसके लिए भी उन्होंने विधायक किशोर जोरगेवार की सराहना की। सर्वप्रथम मी किशोरजी तुम्हाला धन्यवाद देते। जिस क्षण सोन्याचे क्षण जे होते देवेंद्रजींच्या जीवनातले आणि जे मला पण असे माझ्या मनात रुतून गेलेले क्षण ते तुम्ही बरोबर इथे दाखवलेले आहेत या प्रदर्शनात। धन्यवाद त्यासाठी। आणि यात प्रत्येक क्षण त्याचं एक आपलं महत्व आहे। पण देवेंद्रजी तेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले तो एक क्षण होता असा जेव्हा प्रत्येकाच्या मनातल्या ज्या इच्छा होत्या त्या पूर्ण करतील ही सगळ्यांना श्योरिटी होती। सगळ्यांना ठाऊक होतं की देवेंद्रजी त्या प्रकारे काम करतील आणि लोकांच्या इच्छा पूर्ण करतील आणि त्या रस्त्यावर देवेंद्रजी चालतायत आजही आणि खूप अजून पुढे रस्ता आहे। पण त्यांनी ते त्यांचा रस्ता चालू केला। त्यांचं ते ध्येय त्या दिवसापासून पूर्णपणे समोर घेऊन चालतायत याचा आनंद आहे। आणि तो दिवस 2014ची जी शपथविधी होती तो माझ्यासाठी असो देवेंद्रजींसाठी असो आईंसाठी असो दिविजयसाठी असो एक टर्निंग पॉइंट होता। कारण त्यांच्या मागे मागे आम्ही पण ते हाच बनवला की जेवढी आपल्याकडनं लोकसेवा करता येईल ती आम्ही सुद्धा करायची आणि त्यात आम्ही पण तत्पर राहत आलोय आणि राहणार। और उसके बाद श्रावण महीने के पहले सोमवार को वे भिवापुर के परिसर में आयोजित महाराष्ट्र के सबसे बड़े शिवलिंग की पूजा करने के लिए पहुंची, जहां 1,55,000 बेलपत्र और 55 नदियों के पवित्र जल से शिवलिंग का जलाभिषेक किया गया और इस मौके पर पूरा परिसर शिवमय हो गया था और हर तरफ हर हर महादेव ओम नमः शिवाय का जय घोष किया जा रहा था। इस कार्यक्रम के दौरान बड़ी संख्या में शिव भक्तों की वहां पर मौजूदगी थी और वहां के वातावरण से अमृता फडणवीस भी काफी प्रभावित हुई। तो आइए सुनते हैं इस मौके पर मीडिया प्रतिनिधियों के साथ बातचीत करते हुए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की धर्मपत्नी अमृता फडणवीस ने क्या कहा। तो प्रसन्न वाटतंय असं मी शब्दात नाही सांगू शकत। पण मला किशोरजींनी कल्पनाताईंनी कल्याणीताईंनी ते बोलवलं आणि माझ्या हस्ते हा अभिषेक केला आणि तेही शिवाभिषेक याचा खूप आनंद होतोय। आणि आज जसं आपण पाहिलं तसं 55 पवित्र नद्याच्या जलाने हा महाभिषेक झाला। 1,55,000 अशी बेलपत्र अर्पित केली गेली, शंखनाद झाला आणि असं वातावरण पूर्ण प्रार्थनामय तर आहेच पण पवित्र झालेला आहे याचा आनंद आहे। देवेंद्रजींच्या वाढदिवसाच्या प्रीत्यर्थ किशोरजी तुम्ही हा कार्यक्रम केला यासाठी धन्यवाद। आणि या व्यतिरिक्त पण यांनी खूप सारे समाजसेवी असे उपक्रम इथे राबवलेले आहेत मागच्या 10 दिवसांपासून। याचा आनंद आहे आणि देवेंद्रजींना ही सगळ्यात मोठी भेट आहे की ते एक स्वतः लोकसेवक आहेत। तर लोकसेवेसाठी हे जे सगळे कार्यक्रम झाले आहेत याचा मला आनंद आहे आणि तुम्हाला धन्यवाद। मनोकामना हीच आहे की आपलं महाराष्ट्र सगळ्यात पुढे येतं। माझ्या स्वप्नांमध्ये पण महाराष्ट्र येतं आणि आज चंद्रपूरचं प्रेम पाहिल्यावर माझ्या स्वप्नांमध्ये आता चंद्रपूरकर पण येणार आहेत की त्यांना सुख समृद्धी लाभो, त्यांना चांगले नेते यांच्यासारखे लाभो जे त्यांचा विचार करतील, त्यांना प्रत्येक गोष्ट जी त्यांच्या जीवनात अडथळा आणतीये ती दूर हो। आणि मला वाटतं की
शिवभक्त आहोत आम्ही आणि शिव भगवानच्या कृपेने मला वाटतं सगळे संकट आणि दुःख पीडा दूर होणार. तर मला एकच मंत्र आठवतोय, तुम्ही म्हणते ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् पूर्वारुकमिव बन्धना मृत्योर्मुक्षीयमामृता. CTV के लिए वैभव रियारकर की रिपोर्ट।